नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. मागे एकदा आम्ही असाच व्हिडिओ टाकला होता की ज्यामध्ये मी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी काही लोक अंधश्रद्धा पसरवत असल्याचं सांगितलं आहे. त्याचबरोबर सद्गुरू श्री बाळूमामा महाराज यांच्याविषयीसुद्धा बऱ्याच ठिकाणी अंधश्रद्धेचा बाजार आणि भोंदूगिरीची पेव फुटलेला आहे. तर बरीच लोक बाळूमामांची एखाद्या फोटोची किंवा एखाद्या मूर्तीची स्थापना करतात आणि भाकीत सांगायला सुरुवात करतात, लोकांचं भविष्य सांगायला सुरुवात करतात. ह्यातली सगळीच लोकं वाईट आहेत किंवा सगळीच लोकं खराब आहेत असं मी म्हणत नाही. काही लोकं चांगले आहेत, हुशार आहेत, त्याचबरोबर अभ्यासू आहेत. खरोखर भाकीत सांगणारेसुद्धा काही जाणकार व्यक्ती, काही जाणकार देव माणसं आहेत. फरांडे बाबांसारखी माणसं यांचा साक्षात बाळूमामांचा अवतार असल्यासारखे आहेत किंवा आहेतच. त्यांचं भविष्य त्यांनी सांगितलेलं भाकीत हे आजतागायत खरं होत आलेलं आहे. परंतु म्हणून काही कोणीही श्री सद्गुरू बाळूमामांच्या सारखं भविष्य सांगू शकणार नाही किंवा त्या पद्धतीनं लोक जागृती म्हणावं किंवा लोकांच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची भावना निर्माण करू शकत नाहीत. बऱ्याचदा स्वतःची प्रतिमा कशी मोठी व्हावी, स्वतःची बुद्धिमत्ता आपण किती हुशार आहोत हे दाखवण्याचा एक उद्देश असतो. त्याचबरोबर लोकांनी जाता येता आपलं दर्शन घ्यावं, आपल्याला दक्षिणा स्वरूपात पैसे द्यावेत, अशा भावना त्याच्या पाठीमागं असतात. आणि म्हणून या अशा लोकांच्यापासून सावध राहावं. बरीच ठिकाणी आजही कौल लावले जातात. कौल लावणं हे तसं चुकीचं आहे आणि याला कुठलाही ठोस पुरावा नाही की कौल लावल्यामुळं त्या गोष्टी सत्यात उतरतात. परंतु काही ठिकाणी जागृत अवस्थेमध्ये परमेश्वराचे अवतार आहेत, तिथे काही ठिकाणी कौल लावले जातात. आजही त्यात कितपत सत्यता आहे हे मला माहीत नाही, परंतु सत्यता असेल देखील. परंतु म्हणून काय प्रत्येक ठिकाणी कौल लावणं किंवा प्रत्येक ठिकाणी संचार होणं, अंगात येणं हे प्रकार चुकीचे आहेत आणि या प्रकाराला कुठेतरी आळा बसावा. आणि भक्त लोकांनी खऱ्या अर्थानं श्री सद्गुरू बाळूमामांच्या मंदिरात जाताना, सद्गुरू बाळूमामा एक साधा माणूस, एक मेंढरं चरवणारा मेंढपाळ, परंतु त्यांच्यातलं देवत्व ज्या वेळेला जगानं ओळखलं त्यावेळेला ते देव आहेत हे साबित झालं. शिवशंकर महादेव यांचे अवतार असणारे श्री सद्गुरू बाळूमामा यांनी फक्त सगळ्या जनतेचं कल्याण करण्यासाठी जीवन व्यतीत केलं. आणि त्यांनी बऱ्याचदा असं सांगितलं की अंधश्रद्धेला कुठेही खतपाणी घातलं नाही, कुणाला लिंबू दिले नाहीत, कुणाला अंगारे दिले नाहीत. जास्तीत जास्त भंडारा मस्तकी लावला. ते काय प्रत्येक ठिकाणचं एक विभूती असते. ज्योतिबाला गेला तर गुलाल लावाल, शंकर भोलेनाथांना गेला तर भस्म लावाल. तर अशा पद्धतीनं ते भंडारा लावत ती विभूती आहे, त्याच्या पाठीमागं कुठलीही अंधश्रद्धा नव्हती आणि नाही. तर म्हणून काय आपण कुठल्याही गोष्टीच्या पाठीमागं भंडाऱ्याची चिमट देणं आणि स्वतःला बाळूमामाचा अवतार समजून घेणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. बरीच लोक स्वतःला बाळूमामाचा अवतार समजायला लागलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या नावानं मोठमोठे डिजिटल फ्लेक्स करून लावतायत, जाहिरातबाजी करतायत, चमत्कार दाखवण्याचे सुद्धा काहीजण पुरावे देत आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि ह्याला कुठेही भक्त लोकांनी सपोर्ट करू नये. तर खऱ्या अर्थानं श्री सद्गुरू बाळूमामांच्या जिथं मंदिर असेल तिथं मंदिरात जा. मला त्याबद्दल अजिबात दुमत नाही. मंदिरात जा, बाळूमामा आपल्या सेवेसाठी आहेत. त्यांनी सांगितले, मी आज जरी जगात नसलो तरी तुम्ही कुठूनही हाक मारा, मी तुमच्या हाकेला उत्तर देण्यासाठी तिथं हजर राहीन. मग ते कोणत्या अवतारात राहतील, काय राहतील हे त्यांना माहीत. परंतु परमेश्वर आपल्या पाठीमागं सदैव आहेच. प्रत्येक आपल्या अडचणीचं निवारण परमेश्वर करणार आहे. सद्गुरू बाळूमामा तर एवढी मोठी ताकद आहे की त्यांच्यापेक्षा पुढे ताकद कुठलीही नसावी असं मला वाटतं. कारण सध्याच्या कलियुगामध्ये एक साधासुद्धा दिसणारा माणूस देव आहे हे समजतं आणि त्यांच्याकडून त्या काळात झालेले जे चमत्कार आहेत हे लोकांच्याकडून आपल्याला समजले जातात. तेव्हा खरोखरच वाटतं की आजही मामा आपल्याजवळ पाहिजे होते. आणि मामांनी कधीही चुकीच्या गोष्टी कुणालाही सांगितलेल्या नाहीत. कधी कोंबडं कापा, बकरं कापा व परड्या सोडा, उतारं टाका असल्या काही गोष्टी कधीही सांगितलेल्या नाहीत. कुठल्या सिनेमातून किंवा TV सिरियलमधून जर दाखवले असतील त्याही चुकीच्या आहेत. परंतु अशा कधीही गोष्टी कुणाला सुचवल्या नाहीत. सुचवलं ते फक्त नामस्मरण करा, चांगलं वागा, व्यसन करू नका, मांसाहार करू नका, भांडण तंटे करू नका, खून मारामाऱ्या करू नका, एखाद्या आई माईकडं ताईकडं वाईट नजरेनं बघू नका,
सगळ्यांना समान हक्क द्या. ह्या सगळ्या गोष्टी मामांनी शिकवल्या, सांगितल्या आणि जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न केला. परंतु हीच विचार कुठेतरी पाठीमागे सोडून स्वतः बाळूमामांचा अवतार, स्वतः बाळूमामांचं मंदिर ठेवून स्वतः बाळूमामांचा भक्त असल्याचं काही लोक सांगतायत, काही दिखाऊपणा करतायत आणि 100% चुकीचा संदेश जगापर्यंत पोहोचवत आहेत. परदेशातून सुद्धा आमच्या आदमापूरच्या बाळूमामांच्या मंदिराला भेट देण्यासाठी पर्यटक यायला लागलेत आणि तुम्ही ह्या माध्यमातून जगभर आपली आणि आपल्या मामांची कुठेतरी चुकीची प्रतिमा उभा करायचा प्रयत्न करतात असं दिसतंय. तर असं करू नका. मामांची प्रतिमा चांगलीच होती, चांगलीच आहे, चांगली राहणार आणि हीच चांगली प्रतिमा आपण जगभर पोचवू असा ज्यावेळेला आपण ठाम निश्चय बांधू त्यावेळेला खरोखरच बाळूमामा आपल्या पाठीमागं उभे राहतील. त्याचबरोबर मामांनी सांगितलेलं आहे की मी एका मेंढीमध्ये आहे, गेलेलो नाही. त्यामुळे कोणत्या मेंढीमध्ये मामा आहे ते आपल्याला माहीत नाही. तथापि बकरी कापण्याचं बंद करा, कोंबड्या कापण्याचं बंद करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन भागामध्ये. तोपर्यंत श्रीराम.